नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली पदाधिकारी आणि आमदारांची बैठक. बैठकीत जागा वाटप आणि आमदारांच्या नाराजीवर चर्चा होण्याची शक्यता, तर महायुतीत समन्वय राखण्याच्या दृष्टिकोनातून देखील चर्चेची शक्यता. सह्याद्रीवर अमित शहांच्या उपस्थितीत भाजप कोर कमिटीची बैठक. फडणवीस, बावनकुळे, महाजन, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत दानवे, पंकजा मुंडे आणि रवींद्र चव्हाणही बैठकीला उपस्थित. अमित शहा आज महायुतीच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेण्याची शक्यता. रात्री होणारी बैठक न झाल्यानं आज शिंदे, फडणवीस आणि दादांसोबत शहांची बैठक होण्याची शक्यता, तर बावनकुळे आणि तटकरेही उपस्थित राहणार. अमित शहा आज लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. दुपारी 12 वाजता शहा दर्शनासाठी जाणार. सकाळी 10 वाजता फडणवीसांचे सागर निवासस्थान, 11 वाजता वर्षा निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेणार. शहा लालबागच्या राजालाही गुजरातला घेऊन जातील. शहा आज लालबागच्या दर्शनाला जाण्याआधी संजय राऊतांची टीका. लालबागचा राजा हा महापौर बंगला वाटला का? अमित शहांच्या लालबाग दर्शनावरून राऊतांनी टीका केल्यानंतर संजय शिरसाट यांचा पलटवार. अजितदादा बारामतीतून निवडणूक लढण्याबाबत संभ्रमात. एवढी कामं करून बारामतीकर वेगळा निर्णय घेतात. एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा, मग तुलना करा, दादांचं वक्तव्य. शरद पवारांनी कधीच अर्थ खातं सांभाळलं नाही, मात्र मी अर्थमंत्री झाल्यावर निधी कसा देतो येतो हे समजलं. बारामतीच्या सभेत नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते. अर्थमंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावं लागतं. अजितदादा अजून मुख्यमंत्री न झाल्यानं ताकद काय त्यांना कळली नसेल. आव्हाडांचा पलटवार. बारामतीत इतकं काम करूनही लोकसभेत पराभव झाला. लोकसभेतील पराभवाची खंत अजित पवारांनी बोलून दाखवली. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचं वक्तव्य. बारामतीत सर्वात मोठा शादीखाना उभारूनही मुस्लिमांनी अजितदादांना मतदान न केल्याची दादांना खंत आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. बारामतीचा एवढा विकास करून लोकसभेला अजितदादांना पाडलं. मतदारांनी माझ्यासोबत राहिलं पाहिजे ही दादांची भावना. शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचं वक्तव्य. विकासासोबत विचारही महत्वाचा, हे बारामतीकरांनी दाखवलं. दादा भावनिक झाले किंवा लोकांना भावनिक करत असतील. अजित पवारांच्या बारामतीच्या विधानावरून रोहित पवारांची टीका. भाग्यश्री यात्रा अद्याप राजकारणात नाही. अजित पवार 4 ते 5 वेळा मंत्री होते. अजित पवारांनी मंत्रिपद अनुभवलंय, तुलना होऊच शकत नाही. जितेंद्र आव्हाड यांची अजितदादांच्या कबुलीवर टीका. दादांना खरंच पश्चाताप झाला असेल, पवारांना पक्ष परत द्यावा. महेश तपासींची अजित पवारांवर टीका. तर घरात फूट पाडू नका, मी चूक केली, अजित पवारांनी विधान केलं होतं. बारामतीत गब्बर नावाने निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल. वहिनी पराभूत, आता दादांनाही बाजूला करण्याचे प्रयत्न. पत्रात दावा, दादांची बदनामी करून पायउतार करण्याचा डाव. पत्रातून आरोप. बारामतीचा दौरा अर्धवट सोडून अजित पवार तातडीने मुंबईत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर असल्यानं भेट घेण्याची शक्यता. फडणवीस दरेकरांसारखे भंगार माझ्यावर सोडायला लागले. प्रवीण दरेकरांवर जरांगेंकडून खालच्या भाषेत टीका. मी भंगार आहे की अंगार आहे हे मराठा समाजासह सर्वांना नीट माहिती. तुम्हालाच अहंकार आलाय, हाच अहंकार तुमचा वैचारिक ऱ्हास करणार. प्रवीण दरेकरांचं जरांगेंना प्रत्युत्तर. अंतरवाली सराटीत माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी जरांगेंची भेट घेतली. निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. राज्यात 3ऱ्या आघाडीची चर्चा सुरू असल्यानं भेटीला महत्त्व. मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी. विनोद पाटलांच्या वतीनं कोर्टात दाखल पुनर्विचार याचिकेवर अंतिम निर्णय येण्याची शक्यता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ दे रे महाराजा. ठाकरे गटाचे विनायक राऊतांचं गणपतीसमोर गाऱ्हाणं. राज्यात ठाकरे सरकार येऊ दे, राऊतांचं साकडं. चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांचं वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन. ब्रह्मपुरीत अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व होत आहे, परंपरा बदलली पाहिजे, धानोरकरांचं सूचक वक्तव्य. पुण्यातील वडगाव शेरीत भाजपला मोठा धक्का. माजी आमदार बापूसाहेब पठारे घरवापसी करणार. तुतारी हाती घेण्याची पठारेंची भूमिका. वडगाव शेरीत दादा गट विरुद्ध पवार गट लढतीची शक्यता. इंदापुरात पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचे बॅनर झळकले. इंदापूर तालुक्याची झाली तयारी. हर्षवर्धन भाऊ तुम्ही वाता वाजवा तुतारी, बॅनरवर उल्लेख. 3ऱ्या आघाडीत जरांगेंना घेण्यासाठी प्रयत्न. 3ऱ्या आघाडीच्या चर्चेसाठी भेट घेतल्याची संभाजीराजेंची माहिती. तर सत्ता आल्यास शाहू महाराजांसारखं आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार, संभाजीराजेंचा दावा. 3ऱ्या आघाडीतील नेत्यांचा आज नुकसान पाहणी दौरा. संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी आणि राजरत्न आंबेडकर नांदेडच्या हदगाव येथून नुकसान भागाची पाहणी करणार. MIM कार्यकर्त्यांकडून रीलद्वारे नितेश राणेंना प्रत्युत्तर. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बनवलं चिथावणी सदृश्य रील. भाजप युवककडून
तरुणावर कठोर कारवाईची मागणी, आंदोलनाचा इशारा। सोयाबीन खरेदीसाठी 4892 हमीभाव निश्चित, किमान हमीभावात सोयाबीन खरेदीची मागणी मान्य। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती, सोयाबीनला एमएसपी मिळण्याची करण्यात आली होती मागणी। लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा कापूस उत्पादकांना फटका, कापसावर बुरशीजन्य प्रादुर्भाव पसरला तर पाण्यामुळे पिकं करपली। पिंपरीत कोथिंबीर पाठोपाठ मेथीच्या दरांमध्ये देखील वाढ, मेथीची प्रतिजुडी 70 रुपयांवर, गृहिणीचं बजेट कोलमडलं। पुणे शहरात पालेभाज्यांचे दर वाढ, कांदा, लसूण, गाजर आणि मटार महाग, मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक घटली। गणेशोत्सवानिमित्त नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये 4.5 टन नारळाची विक्री तर 3446 टन सफरचंदांची विक्री। पुण्यात सीएनजी गॅस दरात मध्यरात्रीपासून 90 पैशांची वाढ, सीएनजी वाहनधारकांना प्रति किलोसाठी 85 रुपयांवरून 85.90 रुपये मोजावे लागणार। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांवर टोलमाफीचा पास असूनही फास्टॅगद्वारे टोल रकमेची वसुली, दरम्यान तक्रार करून टोलचा परतावा मिळू शकतो, रिलायन्स इन्फ्राचं स्पष्टीकरण। कोल्हापुरात गणेशोत्सव मिरवणुकीत दणदणाट करणाऱ्या 51 मंडळांवर कारवाईचा बडगा, सर्वाधिक 120 डेसिबल आवाजाची नोंद करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। पुण्यात धरणाच्या क्षमतेपेक्षा पाण्याचा विसर्ग जास्त, खडकवासला पाणलोट क्षेत्रातील पावसाचा परिणाम, खडकवासला धरण साखळीत आता 28.84 टीएमसी पाणीसाठा असल्यानं आतापर्यंत 4ही धरणातून 2998 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला। जेजुरीसाठी वीर धरणातून पाणी आणण्यासाठी 78 कोटी रुपयांची मंजुरी, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती, जेजुरीत गेल्या 5 वर्षापासून गंभीर पाणी टंचाई। पुढील 15 दिवसात राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार, आगामी सांस्कृतिक धोरणात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी याबाबत नियम करण्यात येणार, तज्ज्ञ समितीकडून शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस। एमपीएससीकडून राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या उमेदवारांची फेरनिवड यादी जाहीर होणार, न्यायालयात सर्व याचिका निकाली निघाल्या, अद्याप यादी जाहीर न केल्यामुळे 623 पदांवरील उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या। मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता मेट्रो प्रशासनाकडून फेऱ्या वाढवण्याचा निर्णय, त्यानुसार अंधेरी पश्चिम आणि गुंदवली टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो रात्री 11 ऐवजी रात्री 11:30 वाजता सुटणार। मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात आज मुंबई विभागातील मोटरमनचं निषेध आंदोलन, सीआरएस कारवाईला मोटरमन तसंच लोको पायलट यांचा विरोध, काळे कपडे घालून निषेध नोंदवणार। पश्चिम रेल्वेवर 5 महिन्यात विमान तिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून 62 कोटीहून अधिकचा दंड वसूल, लोकलसह पॅसेंजर ट्रेन आणि फेस्टिवल सोशल ट्रेन्समध्ये तिकीट तपासणी मोहीम। गोंदिया जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या 2 जणांना पोलिसांकडून अटक, आमगाव आणि अर्जुन मोरेगाव येथून दुचाकीसह 2घांना बेड्या ठोकल्या। रायगडमधील कर्जतमध्ये एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू, मुलगा आणि आईचा मृतदेह घराच्या मागे तर वडिलांचा मृतदेह घरात आढळला, 3घांची आत्महत्या की तिहेरी हत्याकांड, पोलिसांकडून शोध सुरू। 30 वर्षीय महिलेला बेदम मारहाण करत लैंगिक अत्याचार, टिटवाळ्यातील कल्याण पोलीस ठाण्या हद्दीतील घटना, तर पीडित महिलेच्या पती, सासरा आणि दिराविरोधात गुन्हा दाखल।